આવો સાંભળ્યું કા સાંભળ્યું કા તમે શું કરી રહ્યા છો સાંભળ્યું કા મેં શું કેવું છું આવ બેસ અહીંયા આપણે નિવાંત ગપ્પા મારી ऐकलत का? प्रत्येक संसारातलं हे परवलीचं वाक्य. जिथं हे वाक्य नाही तिथं संसार नाही. अहो, तिचा शब्द ऐकला जावा, तिला मान मिळावा हा अट्टाहास नसतो तिचा. मग तरीही या बोलण्या ऐकण्यातून संसाराचा गोडवा वाढतोच की नाही? आपल्याला मिळाला नाहीच ना वेळ असं बोलायला ऐकायला. अहो नाही कसा, त्याशिवाय का हा फुललेला संसार आहे? कधी शब्दांनी कधी भावनांनी बोलत राहिलोच ना आपण. म्हणूनच आपल्या नात्याची वीण घट्ट विणली गेली आहे. आणि आता तर काय, पूर्ण निवांतपणा, मनातलं गूज उलगडायला. म्हणूनच वाटतं आज या वळणावर साधावा एकमेकांशी संवाद. आयुष्याच्या या सांजवेळी किती उरले यापेक्षा किती कमावले याचा हिशोब मनाला पुन्हा नवी उमेद देतो. त्या दृष्टीनं खूप कमावलं ना आपण. खरंच, माणसांची संपत्ती, मनाचं धन, खूप काही. पण हे सारं आता तुला पूर्वीचे दिवस आठवतात का ग? अहो कशी विसरेन मी. क्षण सुखाचे असो की दुःखाचे, काळजाच्या कोंदणात जपले जातात ते. उणीपुरी 57 वर्ष झाली ना या सहजीवनाला. तरीही सारं काही लख अगदी काल घडल्यासारखं. पण खूप बिकट परिस्थिती होती. खरंय. पण त्या परिस्थितीच्या झळा आपण आणि दादांनी कधीच जाणवू दिल्या नाहीत मला. नाही कशा? तूही खूप सोसलंस, त्याग केलास. आईविना हरवलेल्या माझ्या आयुष्यात खूप भूमिका निभावाव्या लागल्या तुला. पण हे झालं आपल्या लग्नानंतरचं. आधीचा काळ तर काय कमी कठीण होता? माझ्या जन्माआधी आई दादाने खूप सोसलं होतं. तर काय, 13 अपत्यांपैकी 10 देवा घरी गेली. कसं सहन केलं असेल ना त्यांनी. उरलो फक्त आम्ही 3 भावंड, मी आणि 2 बहिणी, चंपाबेन आणि कलावतीबेन. अहो साहजिकच आई दादांनी आपल्याला खूप जपलं, आणि तेही परिस्थितीचे चटके सोसत. कधी मीठ भाकरीची सोय व्हायची तर कधी किडूक मिडूकही विकायला लागायचं. सांगली हायस्कूलमध्ये शिकताना रम्य ते बालपण या विषयावर निबंध लिहायचा प्रसंग आला होता. पण करपलेल्या मनानं मी काय लिहिणार. पण सांगली हायस्कूलचं वातावरण मात्र भारदस्त होतं बरं का. विस्तीर्ण क्रीडांगण, देखणी बाग आणि भव्य इमारत. जणू काही माझ्या बालपणाच्या रोपट्याला हे नंदनवन लाभलं होतं. 10वीत असताना स्नेहसंमेलनातल्या नाटकातही भाग घेतला होता ना आपण. हो तर. कवडी चुंबक नावाचं नाटक होतं ते. मराठे सरांनी बसवलेलं. नायकाची भूमिका केली होती मी. पण आयुष्याचं नाटक मात्र सुरळीत होत नव्हतं असंच ना? असं मी म्हणणार नाही. कुठलीही गोष्ट साध्य होण्याची वेळ यावी लागते. ती वेळ तुझ्या रूपानं आली. अहो पण वयाच्या 17व्या वर्षी लग्न करावं लागलं आपल्याला. खरंय. आईचं आजारपण बळावत होतं त्या काळात. म्हणून बाबांनी निर्णय घेतला तो. तुला आठवतं? मिरजेचे आमचे मेहुणे रतनचंद शहा आणि रहिमतपूरचा भाचा शशिकांत यांना घेऊन मी तुला बघायला पुण्याला आलो होतो. हो तर. मुरबाडहून मला पुण्याला दाखवण्यासाठी आणलं होतं. आणि आपलं लग्न ठरलं सुद्धा. साखरपुडाही झाला. आईचं आजारपण वाढताना तिची एकच इच्छा उरली होती, तुला बघण्याची. लग्न तिच्या डोळ्या देखत व्हावं असं वाटत होतं तिला. हो, पण ते काही घडू शकलं नाही. पण एका धार्मिक कार्यक्रमाच्या निमित्ताने मात्र मला आईंना भेटता आलं बरं का. खरंय. मला बघण्याची त्यांची इच्छाही पूर्ण झाली. डॉक्टरनी आईच्या कॅन्सरचं निदान केलं आणि आम्ही सारे हादरलोच. त्या वेदना झेलत आपल्या लग्नाचं स्वप्न उराशी बाळगत आई देवाघरी गेली. उरलो फक्त मी आणि दादा. भावनांचं मूल कितीही असलं ना तरी व्यवहार स्वीकारावा लागणार होता. बरोबर. पोटाची आग स्वस्थ बसू देते थोडीच. म्हणून तर हे दुःख पचवून आपण घरकाम करायला शिकलात.
जमायचा नाही स्वयंपाक, पण तो अळणी, तिखट, खारट घासही आईच्या आठवणीसोबत गिळायचा. आणि पुढच्या 6 महिन्यात भाग्योदयाचं लेणं लिहून तू माझ्या संसारात आलीस. न जाणो कुठल्या मुलखातून कुठल्या मुलखात आले मी. भाषा वेगळी, खानपान, आचार विचार सारं वेगळं. पण दादांनी आणि आपण खूप सांभाळून घेतलं हो मला. सासर माहेर काही फरक नाही जाणवू दिला. आणि संसाराचा गाडा सुरू झाला. हा गाडा ओढायला काही कमावणं गरजेचं होतं. किराणा दुकान, बारदान व्यापार असं काहीसं करून बघितलं, पण यश लाभत नव्हतं. या दरम्यान मिरजेच्या मेहुण्यांनी औषध दुकान सुरू करायची प्रेरणा दिली. 6 महिने त्यांच्याकडे अनुभव घेऊन मी सांगलीमध्ये औषध दुकान सुरू केलं. फक्त 5 रुपये 12 आण्याची विक्री झाली होती पहिल्या दिवशी. हो, पण तरीही तुम्ही धीर खचू दिला नाही. दादांच्या आशीर्वादाने आणि अपार कष्टातून व्यवसाय वाढवत नेला. इतका वाढवला की पुढे स्वतःचं औषध निर्मितीचं तंत्र आत्मसात केलं. पण सुरुवातीच्या काळात औषधाच्या चिठ्ठ्या कळायच्या नाहीत. औषध आणायला पुणे मुंबईपर्यंत मजल मारायची. खूप त्रास झेलावा लागला. पण त्रासाशिवाय काही यश लाभतं. पण या यशाला वळण देणारा ठरला तो आपला पहिला जपान दौरा. अगदी अगदी खरंय. हो, खूप मजेशीर पण आयुष्याला कलाटणी देणारा योग होता तो. मामा तारळकरांच्याकडे भेटलेल्या एका ज्योतिषानं 2 महिन्यात परदेश दौरा घडून येईल असं भविष्य वर्तवलं होतं. तेव्हा कसा विश्वास ठेवावा मी त्याच्यावर. पण कॅफे रायलच्या अण्णाप्पा देवडिगांनी पुढे सहज विचारलं, जपानला येणार का? आणि विमानात बसण्याआधीच मी अक्षरशः उडालो. इथं नशिबाचे टोणबे खाणारा मी जपानला जाईन. पण भगवान पार्श्वनाथांची ती इच्छा असावी. जपानच्या त्या एक्सपो 70 प्रदर्शनानं आणि एकूण जपाननं खूप काही शिकवलं. फक्त जनावरासारखं राबण्यापेक्षा माणूस म्हणून कसं नियोजन करावं आणि प्रगतीच्या वाटा कशा उजळाव्या हे जपाननं शिकवलं. पण त्यावेळी तुला परदेशात नेऊ शकलो नाही ही खंत होती. अहो, म्हणूनच पुढे माझ्यासाठी परदेश दौरे आखले की आपण. जग पाहता आलं मला फक्त तुमच्यामुळे. आपण आणि दादांनी नेहमीच अशी स्वायत्तता दिली मला. कुठे धार्मिक कार्यक्रमांसाठी जाणं, सखी वृंद महिला मंडळ, जैन श्वेतांबर सांस्कृतिक मंडळ, ते लायन्स क्लब, सांगली महिला परिषद, जिमखाना, नगर वाचनालय, अशा प्रत्येक ठिकाणी काम करायची उमेद मला तुमच्यामुळे मिळत गेली. अगदी अगदी खरं आहे. खरंच संसाराचा गाडाही असाच जोमानं चालवला असतो. फक्त संसारच नव्हे, सामाजिक बांधिलकीही जपलीस. तुझा आवाज उत्तम, त्यामुळं धार्मिक गीतं छान गायचीस तू. तुझ्या धार्मिक गीतांचा संग्रह सुद्धा प्रसिद्ध करता आला आपल्याला. नाटक, गरबा यातही सहभाग होताच तुझा. आणि गेली 47 वर्ष पार्श्वनाथ महिला मंडळातून तू केलेलं काम कोण विसरेल. गावोगावी पोहोचलं हे मंडळाचं कार्य. या सर्व प्रवासात श्री पार्श्वनाथ भगवानांचा आशीर्वाद आणि गुरूंची कृपा प्रसाद रूपाने मिळत गेली. व्यवसायाची वृद्धी, सामाजिक संस्थांवर लागलेली वर्णी यातून आपली क्षितिज विस्तारत गेली. खरंय. धार्मिक संस्थेंवर काम करताना दादांचा दंडक होता, धर्मकार्याचा पैसा वैयक्तिक कार्यासाठी वापरायचा नाही. प्रत्येक संस्थेवर काम करताना मी ते कसोशीनं पाळलं. देवकार्यासाठी दादांचे नियम असे काटेकोरच होते. गरिबीमुळं त्यांना फार काही करता आलं नाही, पण म्हणून त्यांचा धर्मविचार सुटला नाही. आपण आयुष्यात थोडंफार मिळवलं. त्यातून मंदिराचा ट्रस्टी, अध्यक्ष, सेक्रेटरीपदी काम करता आलं. पाठशाळा, भोजनशाळा, भगवानांची प्राणप्रतिष्ठा अशी कामं करता आली. मंदिराचा जीर्णोद्धार करता आला. हो, पण म्हणून आपण कर्तृत्वाचा गर्व मिरवला नाही. याला कारणही दादांचे विचार आणि संस्कार. अगदी बरोबर. परिस्थिती सुधारली म्हणून उतून मातून जायचं नाही, ही बाबांनी दिलेली शिकवण. म्हणूनच इतक्या घडामोडी झाल्या तरी पाय जमिनीवरच टिकून राहिले.
सुरुवातीला छोटंसं दुकान होतं आपलं. पुढं ते रिटेलचं होलसेल झालं. सोबत आपण प्रेसचाही थाट मांडला. वर्धमान औषध रिपॅकेजिंगचा व्यवसाय, पुढं औषधांचं मॅन्युफॅक्चरिंग, आपलं स्वतःचं युनिट, खूप उलाढाली केल्या. शेअर मार्केटच्या उलाढाली त्या वेगळ्याच. कन्स्ट्रक्शन, शेती असे किती उद्योग, आणि त्यातून समाजकार्याची आवड. लायन्स क्लब अध्यक्ष झालंच तर पार्श्वनाथ पतसंस्थेपासून बँक म्हणून नावारूपाला येईपर्यंत घेतलेले कष्ट, या साऱ्या कष्टाचं चीज झालं. कष्टाचं काय हो, ते सोबतच होतं आपल्या, सुखातही आणि दुःखातही. मागे महापुरात नाही का उभं केलेलं सारं विश्व उद्ध्वस्त झालं. लाखो रुपयांचा चुराडा. ज्यांना आपलं म्हणावं त्यांनीही पाठ फिरवली, पण आपण डगमगला नाही. माणसांची खरी ओळख त्या काळात झाली मला, नाहीतर मी आपली सगळ्यांना एकाच मापात तोलायची. अगं, लोक कसेही असले तरी वाईट म्हणू नये. मी भांडलो का कोणाशी त्या काळात? आपण शांत राहावं. दिवस आपले फिरलेले असतात, लोकांना का दोष द्यावा आपण? या आपल्या संयमी वृत्तीनेच आज आपण फिनिक्स पक्षाप्रमाणे पुन्हा झेपावल्यात बरं. आज सुवर्णासारखी मुलगी, संजय शहांसारखे जावई, सुनील, मनीषा, सुमेध, अश्विनी, सुजीत, अनुजा यांनी आपली स्वप्न अगदी 10 पटीनं विस्तारली नाही. अहो, अजून काय हवं आपल्याला? काय हवंय ते माहीत नाही, पण हे काहीतरी हवं ही इच्छाच आयुष्याला नवी उमेद देत असते. तेही खरंच आहे म्हणा. अहो, प्रत्येक क्षणाची एक मागणी असते. प्रेम हवं, सौख्य हवं, आपुलकी हवी, आत्मीयता हवी, आणि हो, प्रेमानं भरलेल्या या प्रत्येक क्षणाला तुझी सोबत हवी. अहो, पण इथं आपण वेगळे आहोतच कुठं? आयुष्याच्या प्रवासात एक पाऊल आपलं आणि एक माझं. ही साथ कायम अशीच राहील.